खुशी खुशीनं आम्ही मित्रमंडळी निघालो होतो पार्टी करायला जाण्यासाठी. इथे एवढी ट्रॅक्टर उभे होते ना, इथे काय विषय झाला पुढे जर तुम्हाला पाहिजे असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा लाडका ऋतिक नादरकर. आम्हाला जायचं होतं पार्टीला, कारण की आपले मित्र समोर गेले तर मी चाललो होतो एकटा मागून गाडी घेऊन आपली स्प्लेंडर. आपल्या मित्रमंडळीने इकडे पाहत होतो का इकडे भाजी पण वापरायला दिली होती टाकून. आपला मित्र ऋतिकदा पाहत होता भाजीचं सूप कसं झालं तर टेस्ट करून. भाजी वापरताना पण माझ्या तोंडाला पाणीच येत होतं. इकडे गौरव सरकडे पाहत होतो का इकडे भाजीपाला चिराचं काम दिलं होतं सरकडे. इकडे आतमध्ये व्हेजवाल्यासाठी भाजी बनवून चालली. मी म्हणलं काय भाजी होती म्हणे काजू करी. याने काही बाहेर काम करू लागायचं तर बसले पलंगावर येऊन चिडू राहिले मोबाईल पुण्या खायचा. घेतलं टोपल्यामध्ये उकड लागले, सगळे उकड खायले. त्यात भाऊचं शेत म्हणल्यावर विशेष नाही झालं. सगळ्याच उकड कोण आता त्यांनी लावली भाजी फोडणी. आपला मित्र राहुल लागला होता लिंब कापायला. त्याला म्हणलं काप पटापट जेवायला बसायचं आपल्याला पटकन. बसलो सगळेजण जेवायला. भाऊ लागले वाढायला. भाऊला म्हणलं तुम्ही कुठे वाढता भाऊ आहे पोरं वाढाले. आता आम्ही सगळेजण घेतो जेवण करून, तुम्ही घेतात फॉलो करून. आमचे झाले ते जेवण. आता व्हेजवाले चालू होते इकडे जेवण आतमध्ये. काकाचा नाही असं काय विषय झाला काय माहिती. काका टाकत होते त्याच्या तोंडामध्ये वारगाळ्यान भाजी. हल्ल्या पिल्ल्या राहिले जरा जास्त जोश आला. बैलाचे घोंगर घेतले गळ्यामध्ये घालून करवली भांडणं. पार्टी घेऊन घरी चाललोच होतो. तो उसाची ट्रॅक्टर लय मोठी दिसली का मग एक म्हणलं 100% इथे पुढे काही ना काही विषय झाला. पर्सनल विषय भावांनो ते काही मी दाखवू शकत नाही तुम्हाला. चला तर भावांनो आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. असेच धमाकेदार ब्लॉग पाहण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो नक्की करा.